नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण आपले दुष्काळ अनुदानाचे पैसे एकदम सोप्या पद्धतीने आणि तेही एका मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलद्वारे कसे चेक करायचे ते बघणार आहोत। त्यामुळे तुमचे दुष्काळ अनुदानाचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले ते समजणार आहे आणि ई-केवायसी करून देखील तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर काय करावे लागणार हे देखील समजणार आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। राज्यात 2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। राज्याच्या अनेक भागात खूपच अत्यल्प पाऊस पडला। राज्यात काही भागात पेरण्या झाल्या तर काही भागात पेरण्याच झाल्या नाही। तर पेरणी केलेले पीक पाणी न मिळाल्यामुळे करपून गेलं। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत दुष्काळ अनुदान जाहीर केलं आणि हे दुष्काळ अनुदान वितरणही सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांना हे पैसे वितरित करण्यात आले आहे, परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं सक्तीचे केले आहे। ई-केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ अनुदानाचे पैसेही वर्ग करण्यात आले आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। याचे अनेक कारणे असू शकतात। एक तर शेतकऱ्यांचे एकापेक्षा अधिक बँकेत खाते असू शकतात। त्यामुळे ज्या बँकेच्या खात्याला शेतकऱ्याचे आधार कार्ड मॅपिंग झालेले आहे त्याच बँक खात्यावर हे अनुदानाचे पैसे वर्ग होत आहे। तर काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे कुठल्याही बँकेला मॅपिंग झालेले नाही। तर सरकार हे जे दुष्काळ अनुदानाचे पैसे वितरित करत आहे ते शेतकऱ्याच्या आधार कार्ड ज्या बँक खात्याला मॅपिंग आहे त्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की ई-केवायसी करून देखील त्यांच्या खात्यावर पैसे का वर्ग झाले नाहीत। तर मित्रांनो, आज आपण हे दुष्काळ अनुदानाचे पैसे एकदम सोप्या पद्धतीने आणि तेही 1 मिनिटाच्या आत आणि तेही तुमच्या मोबाईलवर कसे चेक करायचे हे बघणार आहोत। मदत व पुनर्वसन विभागाकडून दुष्काळ अनुदानाची जी मदत दिली जात आहे ती बघण्यासाठी शासनाने एक नवीन लिंक दिलेली आहे। ती लिंक तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर पण दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता। ती ओपन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊन जाल। इथे आल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही नावे दिसतील। त्याखाली चेक युअर पेमेंट स्टेटस हा ऑप्शन दिसेल आणि त्याखाली प्लीज एंटर युअर विके नंबर हा ऑप्शन दिसेल। आता येथे तुम्हाला तुमचा विके नंबर टाकायचा आहे। विके नंबर म्हणजे दुष्काळ अनुदान यादीतील तुमच्या नावापुढील 24 अंकी विशिष्ट क्रमांक, ज्या क्रमांकाद्वारे आपण ई-केवायसी केली होती तो क्रमांक। तुम्हाला दुष्काळ अनुदान यादीमध्ये पण तो भेटेल किंवा तुम्ही ज्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ई-केवायसी केली होती तिथे तुम्हाला जी ई-केवायसी केल्याची पावती दिली असेल त्या पावतीवर विशिष्ट क्रमांक दिलेला आहे। तो 24 अंकी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। येथे टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। यावर तुम्हाला प्रथम तुमचा विके नंबर दिसेल, त्याखाली तुमचे पूर्ण नाव दिसेल, त्याखाली ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे वर्ग झाले आहे तो अकाउंट नंबर दिसेल, त्याखाली ज्या तारखेला तुमचे पैसे अकाउंटमध्ये वर्ग झाले आहे ती तारीख दिसेल, त्याखाली बँकेचे नाव दिसेल, त्याखाली तुम्हाला वर्ग करण्यात आलेली दुष्काळ अनुदान रक्कम दिसेल आणि सर्वात शेवटी रिमार्क आणि पेमेंट स्टेटस सक्सेस दिसेल। परंतु काही शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक म्हणजे विके क्रमांक टाकल्यानंतर जर पेमेंट तपशील उपलब्ध नाही, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क करा असा मेसेज दिसत असेल तर तुम्हाला तुमची ई-केवायसी केल्याची पावती घेऊन तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे। तेथे गेल्यानंतर तुम्हाला पैसे का मिळाले नाही आणि ते मिळण्यासाठी तुम्हाला कोणती पूर्तता करावी लागेल हे सांगितले जाईल आणि नंतरच तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला वर्ग होतील। मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल। तरीही तुमच्या मनात काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।